अर्जंट काम आलो तर म्हणून मी घरी आलो. हो, निघतोय मी थोड्या वेळात. मी येतो आनंद, आलो की बोलूया. बाय. मी जाऊन येतो जरा ऑफिसमध्ये. स्वानंदी मॅडम, काय झालं? तुम्हाला आत्ता जावं लागणार आहे का? हो, पण तुम्हाला काय झालं? तुम्ही का अशा उभ्या आहात? काही नाही हो, मला तर सुन्नच व्हायला झालंय. ही इतकी चांगली मुलगी आहे खरी. मी इतके दिवस बघते हिला. का बरं केलं असेल हिने असं? काय माहित, माणसाची परिस्थिती त्याला खूप खूप विचित्र गोष्टी करायला भाग पडते. नाही हो, पण माझा ना विश्वास नाही बसत आहे अजूनही की चिंगीने चोरी केली. आता ती स्वतःच्या तोंडूनच सांगते चोरी केली म्हणून. म्हणजे हे ऐकल्यानंतर तुमच्याप्रमाणे मलाही धक्का बसला स्वानंदी मॅडम. पण आता काकू सुद्धा का खोटं बोलत असेल? ती चेन माझी आहे आणि ती चिंगीच्या गळ्यात होती, ही तर खरी गोष्ट आहे. स्वानंदी मॅडम, हा, हे बघा, तुम्ही ना खूप विचार करता. इतका विचार करू नका. आपल्या बाजूनी जे आपल्याला योग्य वाटलं ना ते आपण केलंय. माझ्या मनावर कुठलंही ओझं नाही, दडपण नाही आणि मी काही चुकीचं केलंय असं मला वाटत नाही. हे बघा, ती चेन आहे, ती काही पैशाच्या दृष्टीने इतकी मोठी गोष्ट नाहीये. आणि शेवटी चोरी ही चोरीच ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की आपण बाकीच्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत? नाही नाही, मला तसं नाही वाटत आहे. तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवलात आणि तुमच्या विश्वासावर माझा विश्वास आहे स्वानंदी मॅडम. आणि एक लक्षात घ्या, एका मर्यादेच्या पलीकडे ना आपण कोणाच्याही वागण्याची गॅरंटी देऊ शकत नाही. आलेच. समर, ऐक ना, अंशुमनसाठी एक खूप छान स्थळ आलंय. समोरून चालत आलंय आणि उत्तम स्थळ आहे. अगदी आपल्या स्टेटसला शोभेल असं आहे. म्हणजे अंशुमनचं लग्न, मला यातली काही कल्पनाच नव्हती. अचानक हे स्थळ वगैरे हे कसं काय झालं? अरे म्हणजे काय, झाला ना आता लग्नाचा घोडा तो. आणि काय झालं मगाशी, ते त्या चिंगीचा सगळा प्रकार झाला. त्याच्यात गुरुजींचा फोन कधी येऊन गेला मला कळलंच नाही. मग गुरुजींनी परत एकदा फोन केला मला, तेव्हा ते म्हणाले. आणि काय झालं, अधिराचं लग्न झालं तेव्हा मी गुरुजींना एकदा बोलले होते बोलता बोलता की आता अधिराचं तर झालं, आता अंशुमनसाठी काहीतरी बघायला हवं. पण तो तयार आहे का? त्याचं काय, तो तुला माहिती आहे ना, वांड आहे रे, पण गुणी आहे मुलगा. बरं ऐक ना, गुरुजी म्हणत होते की आजच मुलगी बघायचा कार्यक्रम करूया का? आज? हो ना, मलाही असं वाटतं की सगळं चांगलं असेल आणि स्वतःहूनच ते इथे येत असतील तर आपण कशाला स्वतःहूनच पुढे ढकलायचं ना. अगं पण काकू, ती माणसं आहेत तरी कोण? गुरुजींनी ना सगळी माहिती दिली आहे. मी मुलीचा फोटोही बघितला, सुंदर आहे रे मुलगी. आणि विशेष म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या धीराची मुलगी आहे. त्यांनी सगळी माहिती सांगितली आहे. आता आल्यावर बाकीचं सगळं कळेलच आपल्याला. करूया का प्लीज आजच बघण्याचा कार्यक्रम? काकू, थांब थांब, ही सगळी खूप घाई होती असं नाही वाटत आहे का तुला? मला एकदा अंशुमनशी तर बोलू दे. तो खरंच लग्नाला तयार आहे का हे तर विचारू दे. तो काहीच बोलत नाही. म्हणजे त्याला आता लग्न करायचंय असं गृहीत नको ना धरायला. अरे पण तो तयार नसेल तर आपण त्याला तयार करूया ना. हे बघ कसं आहे, योग्य वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्या. परत तो घरात असतो, घरी बसून बसून कंटाळलाय आणि अशा वेळेला ना मुलं वाईट मार्गाला लागतात. बायको आली की कसा संसारात रमेल रे तो, त्यालाही जरा बरं वाटेल. आणि मुख्य म्हणजे हे बघ, आता माझं पण वय होतंय. आता जसं मला ही धावपळ झेपते तशी अजून 2-4 वर्षांनी लग्नाची धावपळ नाही बाबा मला झेपणार. तू जसं ठरवशील तसं. चालेल, मग मी आईंशी बोलून घेते. बरं स्वानंदी बरंच आहे ना, मी जाते, तिलाही सांगते. हां, आत्ता जस्ट गेले ऑफिसला. अरे कशाला ऑफिसला गेली? बरं तिला सांग ना फोन करून आज सुट्टी घे म्हणावं. हां, किंवा लवकर तरी घरी ये सांग. काय ती मंडळी येतील ना आता कधी. अगं बाई, खाण्यापिण्याचं सगळंच बघायला हवं. आलेच मी जरा. नीट बघा तिच्याकडे. आई तुम्हाला सांगते, हिचा फक्त आणि फक्त आपल्या पैशावर डोळा आहे. हा, बघा तिच्याकडे ही चेन. ती चेन मी तुला दिली हे जर घरातल्यांना कळलं ना, अजून मोठा इश्यू होईल. मी ती चेन तुला का दिली, आपलं नातं काय आहे, काय सांगू मी त्यांना? काकू, मला नाही वाटत की चिंगी असं करेल. नाही, खरंच म्हणजे मलाही नाही वाटत आहे.
चिंगी, थँक्यू डार्लिंग. तुझ्यामुळे वाचलो आपण आज. म्हणजे मी वाचलो, मला वाचवलंस तू. थँक्यू सो मच. नाहीतर आज सगळ्यांना खरं कळलं असतं तर. तर काय झालं असतं? एकदाच सगळ्यांना सगळं खरं कळलं असतं ना. हो, पण आत्ता नको चिंगी. साहेब, तुम्हाला माहितीये का, माझी आजी इथं काम करायची आणि तिच्यासाठी नाही या घरातली माणसं म्हणजे सगळी देव माणसं होती हो. ती तर नेहमी असं म्हणायची की मी माझ्या कातड्याचे जोड करून घालेन, असं सगळं म्हणायची ती तुमच्या घरातल्यांबद्दल. आणि तुमच्या घरातले ते मला चोर बोलतायत. तुम्हाला तरी पटतंय का हे सगळं? आई पटते चिंगी, पण काय करू मी? पण तू माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी खोटं बोललीस. आय एम प्राऊड ऑफ यू चिंगी. अरे तुला तर माहिती ना, युद्धात आणि प्रेमात सगळं माप असतं. अगं मला काळजी एवढीच वाटते ग, की म्हणजे आज जे काही झालं ना, त्यानंतर चिंगीने घर वगैरे नको सोडून जायला. एकदा असा शिक्का लागला ना की पुढचं सगळं आयुष्यच बदलून जातं ग. तिच्या घरचे ना शिक्षण थांबवतील तिचं, अगं लग्न लावून देतील आणि काम तर करूच नाही देणार. माझा तर ना विश्वासच नाही बसत. म्हणजे तिच्या आजीपासून सगळ्यांना ओळखते मी नंदू. म्हणजे अगदी डोळे झाकून विश्वास ठेवावा ना अशी आहेत. पूर्वी त्यानं लहान मुलं असायची घरामध्ये, घरात सतत आला गेला असायचा आणि मी तशी लहानच होते ना. आणि खरं सांगू का, मी अगं खूप दांदरट होते. म्हणजे अंगठी कुठे ठेवली, किल्ल्या कुठे ठेवल्या, काय माझ्या लक्षातच नसायचं. पण तिची आजी ना अगदी सगळं कायम माझ्या हातामध्ये आणून द्यायची. अगं कधी एक नवा पैसा न विचारता नाही घेतला ग. मग हिनीच असं का केलं असेल? काय माहिती आजी, खरं तर मलाही असंच वाटतंय. चिंगीने असं असं नसेल केलं. स्वतःच्या तोंडून कबूल केलं ना तिने. तेच तर मला आश्चर्य वाटतंय आणि मुळात काळजीही वाटते तिची. ती कशाच्या तरी दबावाखाली करत असेल का हे? कसल्या? तेच तर कळत नाहीये. एकदा ना शांतपणे तिच्याशी बोलायला हवंय. माणसाचं मन न गूढ असतं नंदू. म्हणजे कधी त्याच्या मनात काय येईल ना ते नाही सांगता येत. तरी ना मला चिंगीने हे असं काही केलं असेल पटतच नाही. आजी मला सांगा, लॉकरची किल्ली तर गेले काही दिवस तुमच्याचकडे आहे ना? हो. नक्की? पण म्हणजे असं काही वेळ ती तुमच्याकडे नाहीये किल्ली, असं काही झालंय का? नाही ग, माझ्याकडेच होती. म्हणजे मी घरातच होते, बाहेर नाही गेले कुठे मी. पण मग तुम्ही शेवटचा लॉकर कधी उघडला होतात? लक्षात नाही ग माझ्या आता. अगं पण सांगू का, ही पिंट्याची जी चेन आहे ना ती माझ्याकडे नसतेच. म्हणजे बरेचदा त्याच्याकडेच असते. तू घालतो कधीतरी मधून मधून घरामध्ये, असं काही सण असला किंवा कुठे जायचं असलं तर. पण ही एकच सोन्याची अशी गोष्ट आहे की जी तो स्वतःहून कधीतरी घालतो. त्याच्यामुळे असली तरी ती त्याच्या कपाटात तरी असेल, नाही तर मग तो जसं मगाशी म्हणाला ना, चुकून कधीतरी त्याच्या ऑफिसमध्ये वगैरे राहिली असेल ग. तसंच असेल मी म्हणते. चेन ऑफिसमध्येच असेल.